नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण जी आपली सिरीज सुरू होती की छोट्या मुलांना, लहान मुलांना आपण कुठल्या कुठल्या सवयी लावायला हव्या, त्याच ज्या काही सवयींची लिस्ट आहे ती आपण आज पुढे नेतोय. जर तुम्ही या सवयीचा पार्ट 1 बघितला नसेल तर तो नक्की बघा, कारण त्यामध्ये मी सुरुवातीपासून सवयी सांगितलेल्या आहे की उठण्यापासून वगैरे वगैरे. तो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो नक्की बघा. तर जाणून घेऊया आणखी कुठल्या कुठल्या सवयी आपल्या मुलांना लावायच्या आहेत. तर आता आपण समोर जाऊया. एका तरी आपली जी मुलं आहेत तर आपल्या मुलांना एका तरी कलेची आवड असणं गरजेची आहे. एक तरी कला जोपासणं गरजेची आहे. मग ती कुठलीही असो. तो डान्स असू शकतो, ते गायन असू शकतं, ते कुठला गेम असू शकतो, ते ड्रॉइंग असू शकतं. कुठली एक कला जोपासायला आपल्या मुलांना नक्की शिकवा. त्यामुळे काय होतं, कला ही अशी गोष्ट आहे की ते आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करते. जेव्हा आपण ज्यांना संगीताची आवड आहे तर त्यांना ते म्युझिक ऐकल्यावर किंवा एखादं गाणं गायल्यावर शांत होतं, आपला ब्रेन शांत होतो, आपलं मन शांत होतं. आणि गाणं ऐकण्यासारखंच गाणं म्हणणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा आवाज सुंदरच असायला असं नाही आहे. तेव्हा कुठलीही डान्स असो, गेम असो, गायन असो, कुठलीही एक कला जोपासायला आपल्या मुलांना नक्की शिकवा. त्याच्यानंतर आहे रोज शुभम करोती म्हणा. आधी बघा प्रत्येक मुलगा शुभम करोती म्हणायचा, पण आता बरेच अशी मुलं आहेत की जी शुभम करोती म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण मम्मी पप्पा घरी नसतात, मग कोण म्हणणार? आणि जिथे घरी आहेत तिथे मम्मी पप्पांनी तसे त्यांच्यावर संस्कारच केले नाही की बेटा संध्याकाळी दिवा लावला की शुभम करोती म्हणा. हे खूप गरजेचं आहे. त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्या मुलांवर पडतो. त्यांना एक बघा, याच्यामुळे एक तर सवय लागते की रोज ही वेळ झाली की शुभम करोती म्हणायची, म्हणजे त्यांना एक नियम लागतो. त्याच्यानंतर त्यांची देवाबद्दल एक श्रद्धा निर्माण होते. आणि स्पिरिच्युअलिटी खूप महत्त्वाची आहे. त्याने आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं, आपण प्रसन्न राहतो, नैराश्य दूर होते. तर आणि आपण जेव्हा दिव्याजवळ जातो ती ज्योत आपल्याला एक संदेश देत असते की तुला सुद्धा माझ्यासारखं प्रज्वलित होऊन लोकांना प्रकाश द्यायचा आहे, हा अंधकार दूर करायचा आहे. हा एक सुंदर असा संदेश तो एक नंदादीप देत असतो. आणि हे आपल्या मुलांना सुद्धा तुम्ही समजावून सांगा. त्यामुळे रोज शुभम करोती म्हणण्याची सवय लावा. आणि त्याच्यामुळे उच्चार पण चांगले होतात. कारण सुरुवातीला तरी आपण शुभम करोतीपासूनच सुरुवात करतो. त्याच्यानंतर डोळे बंद करून शांत बसायला लावा. म्हणजेच काय, त्यांना मेडिटेशनची सवय लावा. त्यांना असं मेडिटेशन कर त्यांना नाही करणार, पण तुम्ही सुद्धा काही वेळ शांत त्यांच्यासोबत डोळे बंद करून शांत 5 मिनिट 10 मिनिट शांत बसा. आणि त्यांना पण सांगा की बेटा डोळे मिटून शांत बस. त्याच्यामुळे काय होईल, मेडिटेशन होईल आणि आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला मदत होईल. जो विचारांचा गोंधळ झाला आहे तो होईल. कॉन्सन्ट्रेट करू शकू, कुठल्याही गोष्टीचा आपण फोकस करू शकू. यासाठी आपल्याला डोळे बंद करून शांत बसणे म्हणजेच मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. रोज नवीन एक शब्द शिकायचा. छोट्या मुलांजवळ शब्दसंख्या कमी असते, मग त्यांना सांगायचं की रोज एक नवीन शब्द शिकवायचा आहे आपल्याला. तो मराठीतला असो, इंग्लिशमधला असो, हिंदीतला असो, पण एक रवीस म्हणजे त्यांचे शब्दकोश जो आहे तो वाढेल. त्यानंतर स्वतःचं मत, स्वतःची भूमिका कशी व्यक्त करायची, ते ठामपणे कसं मांडायचं हे सुद्धा शिकवा. नाहीतर कोणी म्हणतं आहे होला हो लावायचं नाही. बेटा तुझं सुद्धा एक मत आहे,
आपल्या घरी जर छोट्या छोट्या गोष्टी असेल, म्हणजे छोट्या छोट्या आज कुठे जायचंय का बाहेर फिरायला, तर तुम्ही स्वतःच निर्णय घेऊन मोकळे होऊ नका. तुमच्या मुलांना विचारा की आपण आज बाहेर जायचं का, मग हो म्हटलं तर कुठे जायचं, ते कुठले स्थळ सांगतात त्याच्यावर डिस्कशन करून कधी ते म्हणतात त्यांच्या मतांना सुद्धा प्राधान्य द्या आणि त्यातूनच त्यांना शिकवा. त्यांना ते रिअलाइज होईल की नाही आपलं सुद्धा मत ग्राह्य धरलं जातं. तेव्हा त्यांना त्यांचं मत ठाम मांडायला त्यांना शिकवा, कारण हे पुढे आपल्याला कामात पडणार आहे. त्याच्यानंतर वस्तूंचा योग्य वापर करायला. वस्तूंचा योग्य वापर करायला म्हणजे काय, कुठली एखादी वस्तू आहे, काय करायचं आहे, इकडे सांडवली तिकडे पाडली, पेन्सिल घेतली, कलर आहेत, थोडासा वापरला, टाकून दिली, तोडलं, फेकलं नाही. त्यांना सांगा की ही वस्तू कशी निर्माण झाली आहे, कशी तयार झाली आहे, त्याच्यासाठी कितीतरी प्रोसेसमधून तिला जावं लागलं आहे, तेव्हा कुठे ही वस्तू निर्माण झालेली आहे आणि तू त्याचा एका सेकंदात एका मिनिटात ती वाया घालवली. खाण्याचं जेवणात जेवढं हवं असेल तेवढंच ताटात घ्यायचं, उष्ट मुळीच टाकायचं नाही, अन्न उष्ट टाकायचं नाही, अन्न ताटात सोडायचंच नाही हे त्याला पटवून द्या. पण त्यासाठी तुम्ही स्वतः अन्न वाया घालू नका. नाहीतर तुम्ही घेताय, खूप पोळी घेतलीये, भात घेतला आणि ते तसंच टाकून दिलं. त्यांना हे शिकवा की आपण कुठल्या फंक्शनला जातो तिथे सुद्धा अन्न वाया घालायचं नाही. बेटा जेवढं आपल्याला लागतं, जे पदार्थ आपल्याला आवडतात तेवढेच पदार्थ घ्यायचं, नाहीतर तिथे फ्रीमध्ये मिळतंय म्हणून सगळं मोठं ताट घ्यायचं आणि तसंच ते टाकून द्यायचं, त्याला काही अर्थ नाही. तेव्हा अन्नाचं महत्त्व त्यांना समजून सांगा की आपल्या आजूबाजूला कितीतरी गरीब मुलं आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना एक वेळचं अन्न खायला मिळत नाही आणि आपण हे असं वाया घालवणं योग्य नाही. तेव्हा त्यांना अन्न वाया घालू नये, अन्नाचं महत्त्व हे नक्की सांगा. त्यांना भाषण करण्याची कला शिकवा, कारण वक्तृत्व कला खूप महत्त्वाची आहे. वक्तृत्व कला असणे म्हणजे काय जोरजोराने भाषणबाजी करणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी आपला मुद्दा कसा व्यवस्थित मांडावा यालाच आपण वक्तृत्व कला असं म्हणतो. किंवा जेव्हा आपण मुलगा आपल्या स्कूलमध्ये असतो, त्याच्या क्लासमध्ये किंवा एखादा प्रोग्राम्स असतो तेव्हा त्याला परफॉर्म करायचं असतं, तेव्हा त्याने कसं बोलायचं. मी वक्तृत्व कला म्हणजे त्यात सगळंच आलं, नुसतं भाषण नाही तर कुणाशी कसा संवाद साधावा, आपले पॉइंट्स कसे मांडावे, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना हळूहळू शिकायच्या आहे. तुम्ही म्हणाल अरे बापरे एवढं मी कसं करणार, ते एका दिवशी होणारी गोष्ट नाहीये, आपल्याला हळूहळू त्यांना शिकवायचं आहे. पण आपल्या मुलांना वक्तृत्व कला ही नक्की शिकवा. त्यानंतर नकार पचवण्याची हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे, कारण मुलं इतकी, एकतर आधी हम दो हमारे दो होते, आता हम दो हमारे दो पण संपलेले आहेत जवळपास. आता हम दो हमारा एक ही सही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा जेव्हा आपण मुलगा एकटा असतो, आपण खूप लाडवलेलं असतं त्याला, की जी वस्तू म्हटली ती देतो, जे वस्तू म्हटलं ते देतो आणि त्याच्यामुळे मुलांना ती तशीच सवय. आणि एखाद्या वेळेस मग तिला ना कुठली गोष्ट नाही म्हटलं तेव्हा ते खूप आकाश तांडव करतात, खूप गोंधळ घालतात, त्यांचा राग वाढतो आणि त्या रागात ते काय करतात आणि त्या रागाचे किती वाईट परिणाम होतात याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बघितलेले आहे. माझ्या प्लेलिस्ट पॅरेंटिंग या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. तेव्हा मुलांना नकार पचवण्याची शिकवा. काय आहे ना, आपण आई वडील आहे, आपण होला हो बाळा हो बाळा, पण बाहेरच्या जगात तो जाणार आहे आणि त्या बाहेरच्या जगात त्याने व्यवस्थित राहावं, त्याला कुठला त्रास होऊ नये, त्यासाठी आपल्याला हे नॉलेज देणं गरजेचं आहे. तेव्हा त्याला नकार पचवायला शिकवा. तर कसा शिकवणार आपण, तर ठीक आहे त्यांनी टॉयज मागितले, बरेचदा काय होतं ना, मुलाचं कशाला मन मोडायचं, दिलं टॉयज घेऊन, पप्पा हे टॉय हवं, ओके, नंतर परत गेल्या 8 दिवसांनी पप्पा हे घेऊन दे, दिलं. पण नाही, त्यांना
त्याने 3दा डिमांड केली, 2दा द्या, एकदा नाही म्हणा, मी तर म्हणते एकदा द्या, 2दा नाही म्हणा, म्हणजे त्याला नाही पचवण्याची, नकार पचवण्याची त्याची जी काही एक्सेप्टन्स आहे तो त्याचा वाढेल. सो कारण बाहेर जगात गेल्यावर आपल्याला माहिती आहे की काय होतं ना, की आपण बरीच उदाहरणं बघितली आहे की आईने मुलाला मोबाईल दिला नाही किंवा आईने मुलांच्या हातून मोबाईल काढून घेतला म्हणून मुलांनी आईचा खून केला किंवा मुलांनी रागात येऊन स्वतः आत्महत्या केली. तर हे का होतंय? कारण आपण लहानपणापासून त्यांना नकार पचवण्याची सवय लावत नाही. तेव्हा आपल्या मुलांना नकार पचवण्याची सवय नक्की लावा, ते खूप गरजेचं आहे. त्यांना मैदानावर खेळू द्या, त्यांना मूवीज तुम्ही या मोबाईलमध्ये गुंतवू नका. मोबाईल ना एक राक्षस आहे, महाराक्षस आहे हा. या मोबाईल पासून, टीव्ही पासून त्यांना दूर ठेवा. मग आता मुलांचं काय करणार, काय मी काय करू? तर मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. गावाकडची मुलं खेळतातच, पण आता काय झालं ना, गावाकडची मुलं पण सगळे मोबाईल घेऊन बसायला लागले. कारण काय, सगळे मोबाईलवर असतात ना, मग मुलं काय करणार? सिटीत जसं झालं आहे की खेळायला जागा नाहीये, हे पण बऱ्याच सोसायटीजमध्ये ग्राउंड असतात. तुम्ही स्वतः मुलांसोबत खेळा, बौद्धिक खेळ खेळा. मैदानी खेळ तर खेळणं गरजेचंच आहे, बौद्धिक खेळ खेळा. सो मुलांसोबत खेळा, मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. कारण मैदानी खेळ खेळल्यामुळे त्यांची चिडचिड कमी होते, त्यांची जी खूप एनर्जी आहे मुलांमध्ये, आजच्या मुलांमध्ये जबरदस्त एनर्जी आहे. आणि मग आपल्याला वाटतं अरे किती हा चिडचिड करत राहतो नुसता, मी तर कंटाळली बाबा याला. नाही, त्याची जी एनर्जी आहे तो कुठे युटिलाइज करणार? स्कूलमधून आला तो दिवसभर घरी असतो, कुठे युटिलाइज होणार एनर्जी? तेव्हा त्याला क्लासेस लावून द्या. जर क्लासेस पॉसिबल नसेल तर सोसायटीतल्या सोसायटीमध्ये जे काही ग्राउंड आहे, जी काही जागा आहे, तिथं मुलांना खेळण्याची परमिशन द्या, त्यांना खेळू द्या, पण त्यांना मैदानी खेळ खेळू द्या. खूप महत्त्वाचं आहे मैदानी खेळ, का महत्त्वाचे याच्यावर मी नक्की स्पेशल व्हिडिओ बनवेन. पण मला वाटते तुतास आपण इथेच थांबूया. बाकीच्या ज्या सवयी आहेत त्या आपण कंटिन्यू आपल्या या सिरीजमध्ये बघत राहूया. तुतास इथेच थांबते. आणि हो, माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला, माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर छोटंसं लाईक करा आणि कमेंट करा. मला कमेंट केल्यावर खूप छान वाटतं. सो प्लीज कमेंट करा. धन्यवाद.